महाडमध्ये गुरुवारी लाखो दासानुदासांचा मेळा भरला होता। आणि त्याला निमित्त होतं ते सचिनदादा धर्माधिकारी यांना रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्याचं आणि ज्येष्ठ निरूपणकार दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नागरी सत्काराचं। माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मावळ्यांसह ज्येष्ठ निरूपणकार आदरणीय श्री आप्पासाहेब धर्माधिकारी। रायगड जिल्हा परिषद आणि महाडकरांच्या वतीनं आयोजित या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार भरत गोगावले, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर सचिनदादांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आज जे समोर बसलेले जे आज मगापासून सांगत होते की धर्माधिकारी प्रत्येक वेळा सांगत असतो, आताही परत सांगतो की समोर जे व्यासपीठावर समोर बसलेले आहेत ते सुद्धा धर्माधिकारी कुटुंबीयच आहेत, कुठलेही वेगळे नाहीत। परत मी सांगतोय, रोज हा परिवार वाढतच असतो, कमी होत नाहीये, वाढतोय रोज। रोज किती संख्येने वाढतोय याचं प्रमाणच नाहीये काय। असंच जर पाहिजे असेल तर ज्याला पाहिजे असेल त्यांनी येण्याची सगळ्यांसाठी दरवाजे उघडे आहेत, त्यांनी यावं सगळ्यांनी। धर्माधिकारी कुटुंबियांसाठी आज हा जो परिवार उभा केलेला आहे तो आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनीच उभा केलेला आहे आणि आप्पासाहेब धर्माधिकारी ह्या दोन व्यक्तींनी हा समाज उभा केलेला आहे। आज त्यातला मी एक व्यक्ती आहे, जसा तुमच्यासारखाच आहे, मी वेगळा नाही कोण। त्यामुळे असं व्यासपीठावर असणारे असं हे उल्लेख करू नये, हे कृपया विनंती आहे। आज जो जिल्हा परिषदेने आज जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे जिल्हा परिषदेने रायगड जिल्हा परिषदेने जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो। कारण की आज डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांना 1993 साली रायगड मित्र पुरस्कार दिला गेला, अप्पासाहेबांना रायगड भूषण पुरस्कार दिला आणि त्याच्या पुढे आज जो मला देऊन आणि आज आपल्या सगळ्यांना देऊन जो सन्मानित केला एवढा सगळ्यांच्या समोर धर्माधिकारी कुटुंबियांच्या समोर रायगड भूषण विशेष पुरस्कार। त्यामुळे मी ह्या जिल्हा परिषदेचे धन्यवाद व आभार मानतो, सगळ्यांच्या वतीने आज आभार मानतो। आज मी अपराधी जन चुकतेचे गेले तुझा तुझी सावरी, म्हणजे अपराध आपल्याकडून होतच असतात। ह्या विषयातून वेगवेगळ्या विचार येत असतात, त्यातून त्याला आपण कर्म म्हटलं गेलं, जे करत राहणे याला कर्म असं म्हटलं जातं। व चुकतेचे गेले तुझा तुझी सावरी, मग आपल्याला सावरायला पाहिजे। सावरल्याशिवाय कधी होऊ शकत नाही, मग सावरणार कोण येईल? परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, पण कधी करतो? पण आपल्याकडे जर येत नाही, ह्या क्रियेत जर आपण स्वतः टाकून घेतलं तरच आपल्याला देव सहाय्य करू शकतो। कठीण त्यावेळी कठीण झाले आता न दिसे उरी, आपण म्हणतो आता कठीण झाले, कसं कठीण होणार, आता कसं होणार, काय होणार? कठीण सगळा प्रसंग आहे, कठीण काळ आलेला आहे। प्रसंग हा आपण ज्याचा संघ धरतो त्यानुसार प्रसंग आपल्याला येत असतो। जर सत्वगुणाची किंवा सद्गुणाची संगती धरली तर कशाला प्रसंग येईल? जर अवगुणाची, अज्ञानाची, अविचारी संघ धरला की प्रसंग चालू होतो। मग प्रसंग शब्द म्हणजे काय? ज्याचा संघ धरू त्यानुसार होतो। यानंतर वेळ होती ती ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नागरी सत्काराची आणि त्यांच्या निरूपणाची। लाखो दासानुदासांनी त्यांचा शब्द न शब्द भक्तिभावानं ऐकला। हे सगळं कार्य करताना ज्या वेळेला दासबोधाची सुरुवात नानाने निरूपणाला केली, ती संत वचनं, त्या संत वचनाची शिकवण मनुष्याला बाह्य स्वरूपाकडे न बघता अंतर्मुख करते आणि अंतरंग समृद्धीचा मार्ग दाखवते। याचं प्रत्यक्ष ज्वलंत उदाहरण इथे समोर आपल्या उभं आहे की आपण वेगळ्या प्रकारची आपली अज्ञान होती। हे अज्ञान आपण अज्ञानाचा अर्थ काय? पुष्कळ प्रकार अज्ञान होतो। आता अज्ञानाची भूमिका पुढे सांगणार आहे मी काय ती।
पण मनुष्य बाहेर न बघता आपल्या अंतरंगात बघतो. हे पहिली शिकवण आज आपल्याला संत वाङ्मयातून मिळते. कारण मनुष्य आज बाहेरच बघत आलेला आहे आजपर्यंत. बाहेर बघून 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 तो बाहेर बघत बसतो, अंतरंगात बघण्याला विसरतो. पण अंतरंगामध्ये जे काही दोष असतात, जे काही वाईट गुण असतात, जे काही वेगळ्या प्रकारची भूमिका अंतःकरणामध्ये असते, ही त्या माणसाला कळत नाही. आपण बाहेर बघतोय आपली चूकच आहे. अंतरंगामध्ये बघून आपण सुधारणा करावी, किंवा आपल्या अंतःकरणातले जे विचार वेगळ्या प्रकारचे आहेत हे वेगळ्या पद्धतीकडे आपल्याला अधोगतीकडे नेतात. आणि त्या अधोगतीची भूमिका जी अंतःकरणामध्ये आपल्याला अपयशाची येते ती फार वाईट असते. त्यामुळे आपलं चुकलेले जे काही मार्ग असतात किंवा चुकलेले जे आपले विचार असतात हे आपल्याला बदलता येत नाहीत. अंतःकरणामध्ये अंतर्मुख झालो तर नक्की बदलता येईल. आता कलियुगामध्ये या प्रत्येक व्यक्तीला निराश, निरुत्साही आणि हतबल म्हणून देहरहित ध्येय सुद्धा माणसाचं काही नाही. आज काही येईल त्याप्रमाणे मनुष्य चालतोय की आपल्या एक जीवनामध्ये ध्येय पाहिजे. आणि त्या ध्येयाला जर आपण पूर्ण जर त्याचे कर्तृत्व भूमिकेतून जर आपण ते ध्येय ठेवलं तर माणसाला यश जरूर येतं. पण प्रत्येक वेळेला वाईट आचरणाचा जो पश्चाताप होतो तो नेहमी माणसाला वेगळ्या पद्धतीकडे नेत असतो. पश्चाताप होतो याचा अर्थ काय? वाईट मनुष्य करतोय, एकदा समजतं माणसाला की हे वाईट आहे, तरी पण मनुष्य परत तेच करतोय. ही जी काही भूमिका माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे ही पहिली जायला पाहिजे. ह्याचा अभ्यास प्रत्येकाने आपण करायला पाहिजे की एखादी वाईट गोष्ट आपण सोडली की नाही परत त्या विषयाकडे न जाणे. मग द्वेष असो, मत्सर असो, तिरस्कार असो, कोणत्या प्रकारचे व्यसन असो, किंवा कोणत्याही आणखीन वेगळ्या अंतःकरणामधले वेगवेगळे विचार घाणेरडे असोत, न सांगणारे असतात, ते सुद्धा नसावेत. आता हे सगळं बोलायचं किंवा हे सगळं करायचं म्हटल्यानंतर अंतःकरणामध्ये मानवता धर्म जो आहे तो मानवता धर्माची भूमिका अंतःकरणामध्ये आपल्याला प्रत्येकाला अभ्यासात यायला पाहिजे. आता मानवता धर्म म्हणजे काय? हा अतिशय मोठा मानव धर्म आहे. मानवी धर्म आपण ज्याला म्हणतो तो सगळ्या धर्मामध्ये श्रेष्ठ धर्म तो मानवी धर्म. बाकी धर्म आलेले आहेत, नंतर आलेत, माणसाने केलेले आहेत. मानवी धर्म जो आहे हा पहिल्यापासूनच ही संस्कृती आपली मानव धर्माची आहे. मानवाची संस्कृती जी आहे ही मानवी धर्माचीच आहे. मग त्यासाठी जे अंतःकरणामध्ये जी भूमिका आपल्या विचारांची मानवी धर्माची पाहिजे ही प्रत्येकाला संत वाङ्मयातूनच मिळेल, बाकी कुठेही मिळू शकत नाही ती. त्यासाठी साधी आपण खुणगाठ आपण घ्यायला पाहिजे. आता पेपरमध्ये वाचतो आपण स्त्रियावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत असतात, वेगवेगळ्या प्रकारची भूमिका आपण प्रत्येक वेळेला पेपरमध्ये काही ना काही बातम्या वाचत असतात. पेपरामध्ये येतात, आपण वाचतो, आपल्याला समजतात. पण मी असं म्हणतो आपल्या अंतरीची त्याची खूणगाठ आपण अंतरामध्ये घ्यायला पाहिजे की परस्त्री माता ही भगिनी समान आहे. ते घेतो का आपण? नाही घेत आपण. मग ती आपण घ्यायला पाहिजे. कारण स्त्री ही अनंतकालची माता आहे. त्या भूमिकेतून जर आपण अंतःकरणामध्ये याचा विचार आतमध्ये जर सद्गुण सुविचार सद्बुद्धीतून विचार आपण सद्बुद्धीतून केला तर मुलं सांगा आज राष्ट्राला जे अपयश येते, घरामध्ये साध्या एखाद्या आपल्या मोठं घराणं आहे, कुटुंब आहे, घरामधली जर स्त्री जर आपल्या वेगळ्या प्रकारची किंवा असे जरी वागणूक आपण देत असू किंवा ती दुःखी असेल तर संपूर्ण घर दुःखी असतं. त्याला आपण आता काही जण परवा मला मनुष्य भेटला, ग्रह खातं आमचं बरोबर नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की तिला जी वागणूक द्यायला जाते ही आम्हाला देता येत नाही असा त्याचा अर्थ. मध्ये असं का? हे मानवता धर्माची शिकवणही प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आता माणसाला बघा विवेक आणि भाषा वैखरी आपण म्हणतो उत्तम दिलेली आहे. तिचा वापर आपण विवेकातून जर बोलण्यातून केला तर सद्गुण विचार सत्कर्म काय घडायला वेळ लागेल का? सांगा मला. सहजगत्या येतील. म्हणून याच्यासाठी जे चातुर्याची भूमिका जी आहे ती प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये यायला पाहिजे.
आता समर्थांनी सहज सांगितलंय, चातुर्याकडे यथायोग्य विवेके सहित. अंतःकरणामध्ये चातुर्याची भूमिका जी आहे, ही चातुर्य भूमिका म्हणजे यथायोग्य, म्हणजे त्या वेळेला, त्या क्षणाला किंवा त्या वेळेला आपल्या योग्य वेळेला योग्य निर्णय घेता यायला पाहिजे. हा योग्य निर्णय घेणं सहज सोपं नाही. त्याला विवेक हा दंडाधिकारी आपल्या कानावर असायला पाहिजे, तोंडावर असायला पाहिजे, डोळ्याकडे असायला पाहिजे, डोळ्याकडे पण असायला पाहिजे, कानाकडे पण असायला पाहिजे आणि तोंडाकडे पण असायला पाहिजे. या तिघांकडे असेल तर सगळ्या इंद्रियांकडे येईल. विवेक काय करतो की एखादी गोष्ट वाईट काय, चांगली काय, अधम काय, उत्तम काय, ह्या ज्या भूमिका अंतःकरणामध्ये निवडून देतो त्याला विवेक म्हणतात. मग ती आपल्याला आतमध्ये कोणती घ्यावी आणि कोणती न घ्यावी, ही भूमिका जी अंतःकरणातून आपल्या विचारांची येते तिलाच विवेकाची भूमिका म्हणतात. आता विवेक जर अंतःकरणात नसेल ना, तर डोळ्याची भूमिका काय असेल सांगायला पाहिजे. बघताना आपण काय बघू. जर एखादी गोष्ट आपल्याला दिसली तर आपण त्या भूमिकेची किंवा त्या वस्तूची आपण किंवा त्या दिसलेल्या दृश्याची आपण अंतःकरणामध्ये शोधाबोधाची भूमिका काय घ्यावी. आबाजी सोंदेवानी महाराजांच्या वेळेला बघा काय आपण ऐकतो, कुठल्या कुठे बघा काय स्वरूप आहे ते. प्रत्यक्ष बघतो, प्रत्यक्ष आज पण इतिहास आपण ऐकत आलेलो आहे. नुसतं ऐकत आलो, प्रत्यक्ष अंतःकरणात बघत नाही आपण. होणार अत्याचाराची भूमिका विश्वामध्ये चाललेली आहे. हे अतिशय वाईट आहे.